नमस्कार, आपण पाहत आहात स्टार इंडिया वन न्यूज। श्रीरामपूर LCB ॲक्शन स्कॉर्पिओसह गावठी कट्टा जप्त 15,42,000 रुपयांचा मुद्देमाल पकडला। जिल्ह्यातील अवैध शस्त्रांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने आणखी एक मोठी कारवाई केली आहे। श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव रोड परिसरात गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अविनाश धनराज माकोने हा आरोपी काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून फिरत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतला। झडती दरम्यान आरोपीकडून 30,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे, मोबाईल आणि तब्बल 15 लाख रुपये किमतीची तब्बल 15 लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ गाडी असा एकूण 15,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। विशेष म्हणजे आरोपीवर यापूर्वी अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात एकूण 9 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक मक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।